नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या विठ्ठलनगर भागात नागरिक समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. रस्ते दुरुस्ती, बंद पडलेली नालीची कामे आणि रखडलेले विजेचे पोल यांमुळे येथील रहिवाशांचे जगणे असह्य झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विठ्ठलनगरमधील अंतर्गत गल्ल्यांमधील रस्त्यांची पार दुरुस्त झाली आहे. रस्त्यांवर मोठे खड्डे आणि खडी पसरलेली पाहायला मिळत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने जर हे रस्ते तातडीने दुरुस्त केले नाही तर संपूर्ण भागात चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक असलेल्या नाल्यांचे बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडलेले आहे. अनेक ठिकाणी नाल्या तुडुंब आहेत तर काही ठिकाणी नालीचे बांधकामच झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाणी चक्क रस्त्यावर साचून अनेकांच्या घरात पाणी शिरत आहे. विठ्ठलनगरमधील काही गल्ल्यांमध्ये अद्याप विजेचे पोल बसवण्यात आलेले नाहीत. महानगरपालिका प्रशासनाने त्वरित दखल घेऊन रस्ते, नाली आणि विजेचा पोलाचे काम तात्काळ करावे अशी मागणी येथील रहिवासी यांच्या वतीने करण्यात आली आहे. विठ्ठलनगर नांदेड शहरातून आपल्या सगळं एक समस्या आता रोड आणि नाल्या खांबे हे आपल्याला लवकर देण्याची नगरसेवकाला सांगण्याची कृपा आहे. हे 20 वर्षापासून आपलं काय झालं नाही. काय काय समस्या? आपले रोड आहे, खांबे नाहीत आमचे. लाईट 300 फुटावरून 200 फुटावरून लाईट वायर चालू लोकांच्या घरावर. फॅट बीट लागला तर कोण जिम्मेदार आहे? नाले नाही, रोड नाही, काहीच नाही आपल्याकडे. पावसाळ्यात घरात पाणी जाते आमच्या, काही सोपी नाही. येतात त्या रोज तुम्हाला काय. नमस्कार, मी अविनाश आंदेगावकर, राहणार नांदेड विठ्ठलनगर. आमच्या विठ्ठलनगरमध्ये आज जवळपास 20 ते 25 वर्षापासून आम्ही राहतो इथं. रोडचे कामं झालेत व्यवस्थित, पण कामं पूर्ण झाले मात्र खंब्याचा प्रॉब्लेम, आम्हाला लाईटचा प्रॉब्लेम आहे. लाईटच्या प्रॉब्लेम सोबतच नाली अर्धवट करून सोडून दिलेली आहे. पावसाचं पडलेलं पाणी टोंगळ्या इतकं साचते घरामध्ये. मागच्या वेळेस आमच्या इथं ते 10,000 रुपये शासनाकडून भेटलेले होते. आम्ही 10,000 रुपयासाठी भेटावं म्हणून पाणी घरात जाऊ नये आमच्या. तर आमच्या नाली चांगून होऊन पाण्याचे विल्हेवाट योग्य समोरच्या ड्रेनेज मध्ये लावण्यात यावी, ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर समोरचा एक रोड मेन झाला म्हणजे जबाबदारी संपली नाही नगरसेवकाची. पाठीमागेले आमच्या मधल्या जे छोट्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यावर एकदम पाणी साचते, रस्ते बरोबर नाहीत. पार्किंगला सुद्धा जायला जमत नाही. पावसाळ्यात तर माणसं मेन रोडला गाड्या लावून खाली जातात. मंदिराच्या आजूबाजूची जरी बघितलं, रस्ता वगैरे बघितला तर सुद्धा एकदम घाण, नाल्याची पाणी मंदिराच्या बाजूला येते. यासाठी आम्ही वारंवार आमचे अगोदरचे नगरसेवक माननीय पवळे साहेब यांना सुद्धा आम्ही सूचना केल्यात. त्यांनी येतात, ज्यावेळेस अडचण आहे त्यावेळेस सोल्युशन करून देतात. पण आम्हाला तात्पुरतं सोल्युशन नको आहे, आम्हाला परमनंट विकास करा असं विनंती आहे. आम्ही आता वारंवार सांगत आहे, जर समजा झालीच नाही आमची मागणी मान्य तर आम्हाला आमरण उपोषणाला कलेक्टर ऑफिस समोर बसावं लागेल. याच्यापेक्षा काही विलंब नाही. मी उत्तम गायकवाड, प्रभाग क्रमांक 3 मधील रहिवासी आहे. तसेच अन्याय प्रतिकार परिषदेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. या प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेली 15-20 वर्षापासून मी राहतो. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्या लोकप्रतिनिधींनी कमालीचं दुर्लक्ष या प्रभागाकडे केलेलं आहे. आणि म्हणून या वेळेला या प्रभागाकडं नगरसेवकांनी लक्ष द्यावं. लोकांच्या घरात पाणी चाललं, लोकांच्या घरावरून लाईटच्या वायरा गेलेल्या आहेत. नाल्या व्यवस्थित नसल्यामुळं नाल्याचं पाणी महानगरपालिकेच्या नळाद्वारे दूषित पाणी जनतेला मिळत आहे. आजही जर पाहिलं तर या नळाच्या पाण्यामध्ये टोटली दुर्गंधी पसरलेली आहे. आणि याकडं वारंवार लोकांनी जसे भेटतील तसे नगरसेवकांना कल्पना दिलेली आहे. परंतु या प्रभागाकडं या काळामधल्या 4ही नगरसेवकाने अजिबात कधीही फिरकलेले दिसलेले नाहीत. निवडणुकीच्या काळात जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची एकही पूर्तता तर केलीच नाही. परंतु नगरसेवक कोण आहेत अजून त्यांचे तोंडही सुद्धा बघायला मिळालेले नाहीत. मित्रांनो, या देशात लोकशाही आहे. या देशातल्या लोकशाहीच्या प्रमाणामध्ये प्रत्येक प्रभागाचा महापालिकेच्या वतीनं विकास झाला पाहिजे असं धोरण असताना सुद्धा एकाही आज आमच्या प्रभागामध्ये
प्रधानमंत्री निवास आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, यांचे घरकुलाचे थोडेफार कामं चालू आहेत. त्या घरकुलाचे बरेचसे हप्ते सुद्धा मिळालेले नाहीत आणि म्हणून लोक रोज महानगरपालिकेला खेटे मारत आहेत. परंतु हे कोणाचं दुःख काय आहे हे जाणून घेण्यासाठी कोणताही नगरसेवक हा विठ्ठलनगरातील रहिवासी नसल्यामुळं यांच्या घराकडे इथून कोण जावं आणि यांचे घरं या वस्तीपासून अर्धा किलोमीटर ते 1 किलोमीटर दूर आहेत. त्यांच्यामुळं इथल्या प्रभागातील लोक त्यांच्यापासून जाऊन त्यांच्या समस्या मांडू शकत नाहीत. जर समजा या मे महिन्याच्या अखेरपर्यंत या वार्डामध्ये 4ही नगरसेवक जर डोर टू डोर नाही फिरलेत तर नगरसेवक हटाव, नगरसेवकांना निलंबित करा अशी मागणी घेऊन आम्ही महापालिकेवर जाणार आहोत.